तेनं पुन्हा स्पर्धा परीक्षेकडे वळू नका 12th फेल चित्रपट पाहून. हे मोटिवेशन आहे, पण ते मोटिवेशन तुमचा डायरेक्ट खुट्टा. नमस्कार पट्टे हो, जय MPSC. तर तुम्ही सगळ्यांना 12th फेल हा चित्रपट पाहिला असनच, कारण मीच तुम्हाला सांगितलं होतं का स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने 12th फेल हा चित्रपट पाहिलेच पाहिजे, नाही का. तर नुकताच 12th फेल या चित्रपटाले फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये बेस्ट चित्रपटाचा पुरस्कार भेटला आहे, बेस्ट चित्रपट ऑफ द इयर. तसा तो चित्रपट चांगला आहेच, याबद्दल काहीच वाद नाही माझ्या मनामध्ये. चित्रपट एक नंबर आहे तो. आणि चित्रपट कसा आहे तो मोटिवेशनल आहे, एकदम मोटिवेशनल. परंतु नेमका घोळ झाला कुठं आहे का या चित्रपटातून मोटिवेशन ज्या पोट्ट्यानं घ्यायला पाहिजे होतं त्या पोट्ट्यानं घेतलं नाही, आणि ज्या पोट्ट्यानं मोटिवेशन घ्यायला पाहिजे नव्हतं तेच पोट्टे मोटिवेशन घेऊन बसले. आता तुम्ही म्हणसान कसं, तर तुम्हाला सांगतो. आता हा चित्रपट पाहिला तर माझ्या ओळखीतले काही पोट्ट्या ज्यानं 7-8 वर्ष MPSCचा अभ्यास केला तरी बी त्याची काही प्रिलिम्स निघली नाही, कोणतीच प्रिलिम्स 7-8 वर्षामध्ये निघली नाही. तर मग ते MPSCले रामराम ठोकून सगळ्या बोऱ्या बिस्तर बांधून गावाकडे चालले गेले. तर कोणी मग शेती करायला लागलं, कोणी मग दुकानं टाकले, कोणी मग छोटा मोठा बिझनेस काहीतरी तिकडं जाऊन आपलं पोटा पाण्याचं व्यवस्थित पाहत होते. पण ते ना मग चित्रपट पाहिला आणि त्यांची आग पुन्हा मग ते चेतली, MPSCची आग चेतली. ते म्हणे का आता आपल्याला पोस्ट काढायचे, आता आपल्याला अधिकारी व्हास लागते म्हणते. तर त्यानं मग घरच्याला म्हणलं का बाबाजी अजून मला थोडंसं 1-2 वर्ष द्या, मी पुण्याला जातो आणि डायरेक्ट लाल दिव्याची गाडी घेऊन घरी येतो म्हणते. डायरेक्ट लाल दिव्याची गाडी घेऊन. तसे ते पोटे आले बी पुण्याले. मी म्हणलं काहून रा भाऊ, तू तर सगळं सोडून गावले गेला होता, शेती बीती दुकान बिकान तिकडं पाहायला लागला होता, तर मग पुन्हा वापस काहून आला. तर तो म्हणते का भाऊ 12th फेल चित्रपटामध्ये म्हणते का मनोज कुमार शर्माची आर्थिक परिस्थिती एवढी बेकार असताना सुद्धा जर तो समजा IPS होऊ शकते म्हणते, तर मग तर आपली तर आर्थिक परिस्थिती चांगली आहे भाऊ. त्याच्यापेक्षा आपण नाही काही तर तलाठी तर 100% होऊ शकतो, तलाठी 100% होऊ शकतो म्हणते. तर तलाठीमध्ये सध्या थोडासा घोळ चालू आहे. तर म्हणे नाही तलाठी तर ग्रुप C नाही तर ग्रुप D ची एखादी तरी पोस्ट आपण 100% काढूच शकतो म्हणते. कारण मनोज कुमार शर्माची आर्थिक परिस्थिती खराब असताना तो IPS झाला, तर आपण ग्रुप C नाही तर ग्रुप D ची एखादी पोस्ट काढून आपण अधिकारी होणार म्हणजे होणार, गुलाल उधळल्या जाणार म्हणते 100%. पाहता का याचं मोटिवेशन कसं आहे. तर भाऊ मी त्याला म्हणलं का त्या मनोज कुमार शर्माची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती राजा, तुही अभ्यासिक परिस्थिती चांगली नाही आहे. तर तो मला सांगायला लागला का मनोज कुमार शर्मानं ते संडास साफ करायचं काम केलं म्हणते, चक्कीमध्ये काम केलं म्हणते. एवढं सगळं काम करून फक्त 3-3 तासाची झोप घेऊन तो IPS झाला म्हणते, IPS झाला. मी म्हणलं राजा त्यानं 3 तास झोप घेतली कारण त्याला 16 तास चक्कीमध्ये काम करायला लागत होतं, त्यानंतर अभ्यास आणि त्यानंतर झोपाले मग भेटतच किती होता वेळ, तेवढ्या वेळे फक्त झोपून तो IPS झाला. आणि तू राजा अभ्यासिकेत जातं अभ्यास करण्यासाठी, येतं झोपतं अभ्यासिकेमध्ये, अभ्यासिकेमध्ये व्यवस्थित झोप येऊन नाही राहिली म्हणून तू रूमवर तर येतं, रूमवर तर तंगड्यावर तर करून झोपतं. रात्रभर तू जागत राहतं, काहून तर अभ्यास करत नाही तू काय करतं, नवीन आलेली वेबसिरीज पाहतं, तू इंस्टाग्रामवर रील पाहत राहतं तू. आणि तू काय म्हणून राहिला का मनोज कुमार शर्मा झाला तर आपण होऊ शकतो, काहून तर त्याची आर्थिक परिस्थिती खराब होती. राजा आर्थिक परिस्थितीचा प्रश्न आहे का इथं, आर्थिक परिस्थिती मॅटर करत नाही राजा, अजिबातच. मॅटर करते का तुमची अभ्यासाची परिस्थिती कशी आहे, तुला ते चेक केलं का. अबे चोंग्या, त्या मनोज कुमार शर्माची आर्थिक परिस्थिती जरी खराब असली तरी त्याचा अभ्यास दांडगा होता ना राजा, ते पाहिलं का तुनं, त्याचा अभ्यास कसा होता तर ते नाही पाहिलं तुनं. अबे त्यानं 4 वेळा UPSC दिली आणि त्याच्यापैकी 3 वेळा तो UPSCच्या मेन्सले होता, एकदा तो डायरेक्ट IPS झाला. आणि तू मागच्या 7-8 वर्षामध्ये तुनं एखादी तरी प्रिलिम्स क्रॅक केली आहे का अभ्यास असताना. तू आता अभ्यास आहे असं तुझं म्हणणं होतं. बरं प्रिलिम्स क्रॅक नाही केली ते सोडून दे, प्रिलिमचा जो कट ऑफ राहते त्या कट ऑफच्या जवळपास तरी गेला का तू. अबे कट ऑफपेक्षा 15-20 मार्क कमी राहते राजा तुले, आणि तू म्हणून राहिला काय मनोज कुमार शर्मा झाला तर मी होऊ शकतो. नाही, मोटिवेशन घेणं चांगली गोष्ट आहे राजा, पण मोटिवेशन कसं घेतलं पाहिजे का ज्या मोटिवेशननं आपली जिंदगी चांगली होईल, आपली जिंदगी सुधरण, असं जर मोटिवेशन घेतलं तर चांगली गोष्ट आहे. पण असं मोटिवेशन घेऊन जर तू इथं येशील तर तुझी जिंदगी नाही का झंड होणार इथं. अबे तू पहिलेच 7-8 वर्ष गेले राजा स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामध्ये, आणि आता तू म्हणतो का अजून 1-2 वर्ष ट्राय करतो मी ना अधिकारी होतो. तुला खरंच वाटते का भा, मनापासून सांग बरं मले, स्वतःची शपथ घेऊन सांग मले का तुला खरंच असं वाटते का तू या 1-2 वर्षामध्ये अधिकारी होऊ शकतो म्हणून. नाही, तुझा अभ्यास जगाले तर माहीत आहेस काय तर, पण तुले बी आहे ना माहीत, तू जगाले चिवत्यात काढून राहिला राजा, पण स्वतःला तर चिवत्यात काढू नको. अबे नाही होऊन राहिला स्पर्धा परीक्षेचा क्रॅक तर सोडून दे ना. आणि सोडून दिली होती तू ना, सोडून दिली होती. 12th फेल चित्रपट पाहून तू पुन्हा इकडे आला
का तर नाही म्हणे मी करू शकतो म्हणे. अबे एवढं काही वाईट वाटून घेण्यासारखं त्याच्यामध्ये नाही आहे. नाही होत स्पर्धा परीक्षा, इट्स ओके डूड. तू घरी जा, चांगली शेती कर, दुकानं टाक, तिथं काहीतरी पोटा पाण्याचं बघ. कारण सरते शेवटी महत्त्वाचं काय राहते, पोटा पाण्याचं बघणे. तू इकडं 10-10 वर्ष वेस्ट करून राहिला, त्या बापाचा बीपी वाढून राहिला ना राजा तिकडं. बापाचा बीपी वाढून राहिला, तुझ्या डोक्यावरचे केस चालले, जिंदगी झंडून राहिली. त्या गोष्टीकडं तू दुर्लक्ष करून राहिला. न मोटिवेशन घेऊन काय म्हणते का अधिकारी होतो मी. नको राजा असं करू. हां, निदान स्वतःला तरी चुत्यात काढू नको, एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी तू समजूतदार आहेस म्हणून जसा आला आहे पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षा करण्यासाठी पुन्हा एकदा, तसा 1-2 दिवस राहा. हॉटेल बिंदुसरावरचं नॉनव्हेज खा, तेवढंच तुला जरा बरं वाटत. आणि घरी जाऊन वापस शेती बिती दुकान बिकान जे जे काही तुला स्टार्ट केलं असेल ते करत राहा राजा. कारण इकडे येऊन खरंच मतलब नाही तू यासाठी. बरं, बाकीच्या पोट्ट्यानं मनावर घेऊ नका. हे जे 8-8 वर्षे प्रिलिम्सही पास न होणारे पोट्टे आहे, मी तेले उद्देशून म्हणून राहिलो का घरच्या दुकानाचं शटर खाली करून तू इकडं आला, त्या दुकानातल्या साखरेले मुंग्या लागून राहिल्या. आणि तू इकडे येऊन जर 1-2 वर्ष घालशील तर तुझ्या जिंदगीला मुंग्या लागतील राजा. त्यामुळं प्लीज रिक्वेस्ट करतो, लहान भाऊ मोठा भाऊ म्हणून का नको असं करू. स्वतःची जिंदगी स्वतःच्या हातानं झंड करू नको. ठीक आहे. आता हे तर झालं समजा जे 7-8 वर्ष अभ्यास करू नये, ज्याची प्रिलिम्स निघली नाही त्याच्यासाठी. पण जे पोट्टे समजा नव्यानं अभ्यास करायला येत असतील ते ना मात्र अवश्य 2-3 वर्ष स्पर्धा परीक्षा ट्राय केली पाहिजे. अवश्य मोटिवेशन घ्या. मस्त मनोज कुमार शर्मा जर होऊ शकते तर तुम्ही बी 100% होऊ शकता. आर्थिक परिस्थिती जर चांगली असेल मग तर काही पाहायचं कामच नाही, फक्त तुम्हाला अभ्यासावर लक्ष द्यायचं आहे. आणि जर आर्थिक परिस्थिती खराब बी असेल तरीसुद्धा तुम्ही स्पर्धा परीक्षा क्रॅक करू शकता. फक्त अभ्यास चांगला पाहिजे, जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचा निर्णय जर समजा तुम्ही न घेतला असाल तर आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो का, इंग्लिश वोकॅब्युलरी हा अत्यंत महत्त्वाचा विषय राहते स्पर्धा परीक्षेमध्ये. आणि त्याच्यासाठी बागल सरचं इंग्लिश वोकॅब्युलरी फॉर ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स हे पुस्तक तुम्ही रेफर करू शकता. हे पुस्तक फक्त MPSCच नाही तर कंबाईन, ग्रुप C, ग्रुप D, त्यानंतर SSC, रेल्वे, बँकिंग, TCS, IBPS, तलाठी सगळ्या परीक्षेसाठी उपयुक्त आहे. तर माझ्या सांगण्याचा उद्देश लक्षात आला का रे बाबांनो, का जे 7-8 वर्ष अभ्यास करूनही प्रिलिम्स पास होऊ शकत नाही ते पुन्हा स्पर्धा परीक्षेकडे वळू नका 12th फेल चित्रपट पाहून. हे मोटिवेशन आहे, पण ते मोटिवेशन तुमचा डायरेक्ट खुट्टा गुटून टाकन बरं. त्यामुळं असं मोटिवेशन घेऊ नका. आणि जे मोठे नव्यानं येऊन राहिले ते ना मात्र नक्की मोटिवेशन घेऊन ते नक्की असे प्रयत्न करू शकता स्पर्धा परीक्षा क्रॅक करण्याचा. बाकी मी काही तुम्हाला जास्त बोलत नाही, कारण तुम्ही तेवढे समजूतदार आहेस. ठीक आहे. त्यामुळे स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या. लवकरच भेटू. जय MPSC.